अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील विविध भागातून मागील 2 वर्षात चारचाकी वाहने चोरी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या। एक प्रकारे ते सत्रच सुरू झाले होते। कोपरगाव शहरातील खडकी नजीक असलेल्या साई प्रभानगरमध्ये पुन्हा एकदा चारचाकी वाहने चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। सदर चोरी झालेली वाहने चोरी करून घेऊन जातानाचे दृश्य त्या भागातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। कोपरगाव शहरातील साई प्रभानगर येथील 45 वर्षीय चंद्रभान साहेबराव भागवत यांनी त्यांच्या मालकीची असलेली एर्टिगा चारचाकी गाडी क्रमांक MS16 BZ 2965 ही त्यांनी राहत्या घरासमोर मोकळ्या जागेत लावलेली असताना अज्ञात चोरट्यांनी सदर गाडी चोरून नेली आहे। सदर चोरीची घटना 22 ऑगस्ट रात्री 11:30 ते 23 ऑगस्टच्या सकाळी 6:30च्या दरम्यान घडली आहे। आपली गाडी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर भागवत यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत त्याबाबत तक्रार दाखल केली आहे। सदर चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत। सदर गाडीवर भागवत हे छोटे मोठे भाडे मारून उदरनिर्वाह करत होते। तीच गाडी चोरी झाल्याने त्यांच्या समोर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले असून सदर चोरांचा ताबडतोब शोध लावून माझी गाडी परत मिळावी व पोलिसांची गस्त साई प्रभानगरसह सर्वत्र वाढवण्याची मागणी भागवत यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। नाव चंद्रभान साहेबराव भागवत आहे। मी साई प्रभानगर मध्ये राहतो। रात्री 11 11:30 मी गाडी लावली, गाडी जागेवर होती, लॉक करून घरात गेलो। त्याच्यानंतर सकाळी उठलो, 6 वाजता गाडी बघितली असता गाडी जागेवर आढळून नाही आली। तर मी आजूबाजूचे शेजारच्यांना उठवून आजूबाजूला गाडीचा शोध घेतला। बाजूला कॅमेरा आहे त्याचा फुटेज घेतला असता त्यात माझी गाडी व तिच्या मागे एक स्विफ्ट डिझायर कंपनीची गाडी, अशा 2 गाड्या 3:20 जाताना दिसल्या। तर माझी गाडी ही त्या स्विफ्ट डिझायर वाल्यांनी चोरून नेल्याचा माझा संशय आहे। तर मी कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केलेली आहे। तरी पोलीस स्टेशनने माझ्या गाडीचा शोध घेऊन मला ती परत मिळवून द्यावी ही कळकळीची विनंती। मी गाडीवर छोटे मोठे भाडे मारून घराचा उदरनिर्वाह करतो। तीच गाडी चोरीला गेल्यामुळे माझ्या पुढे उपासमारीची वेळ आलेली आहे, प्लस गाडीवर कर्ज पण आहे आणि आता इथून पुढे काय करावा ते सूचनाचं झालेलं आहे। तरी मला कोपरगाव पोलीस स्टेशनने सहकार्य करून माझी गाडी मिळवून द्यावी ही मी विनंती करतो।